झुळूक सुखाची विरून गेली, दुःखाच्या लागती झळा, जगास परक्या कशा दाखवू, हृदयीच्या लागल्या कळा, सोबती सना कुणीच उरल आता हक्काच, नकळत जडलं दुःखाशी नात रक्ताच, हे नात रक्ताच, हे नात रक्ताच, हे नात रक्ताच. तुला कसं माहित? दादा तो विसरतोयस. अमे दादा आणि मी एकाच बेडरूम मध्ये एकाच बेडवर झोपायचो. रोज आमच्यात बऱ्याच गप्पा व्हायच्या. सून म्हणून स्वीकारलं तरी त्या घरात मला तो दर्जा देतील का? देतील ग, नक्की देतील. उलट हे त्यांचं भाग्य समज की तुझ्या रूपाने लक्ष्मी त्यांच्या घरी पाऊल ठेवणार आहे. तर जोपर्यंत अश्विनी या घरात आहे तोपर्यंत तुमच्या मुलीचे लग्न जमवणे मला कठीणच दिसतंय. अगं, आतापर्यंत सख्या बहिणीचं प्रेम दिलं ग मी तुला. कधी तुला जाणूनही नाही दिलं की तू माझी सावत्र बहीण आहेस. कुठे जाऊ रे मी आता? मला माहेर नाही, मला सासर नाही. तू असताना पण मी अनाथ झाले रे. ज्याचं कोणी नसतं ना, त्याचा तूच वाली असतोस ना. आता तूच माझा पाठीराखा बन. तुझ्या चरणी तरी मला जागा दे. नाही त्रास होणार तुम्हा सगळ्यांना माझा. मी जाते. मेरे सपनों की रानी कब आओगी तुम, आई रुत मस्तानी. ये ना आता, किती दिवस झाले भेटलो नाही होत आपण. फोनही करत नाहीस तू. चलिया तू चलिया. चलिया तू चलिया. फोटो दे. चलिया तू चलिया. चलिया. फोटो दे मला. फोटो दे मला. फोटो दे ना. घे घे. फालतूगिरी चाललीये. मी दमलो, मला फोटो दे. दमलास? हो. एवढा दमला? हो. बरंच दमवलेलं दिसतंय या मुलीने. कोण रे ही? तुला काय करायचंय? कशाला चौकशा कशाला करतोस एवढ्या? चौकशा म्हणजे माझ्या माहितीसाठी. हो हो. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा मोठा भाऊ आहे. कळलं ना? नीट वाग माझ्याशी. ठीक आहे, मग मी हा फोटो आईला दाखवतो. बाबा प्लीज मला माफ कर, मी तुझ्या पाया पडतो. कळलं ना? फोटो दे. अरे पण दादा, तू एवढाच बोललास ना की मी तुझा लहान भाऊ आहे म्हणून, तरी तू माझ्या पाया पडणार? हो. हा? गरज आहे. तुला एक म्हण माहितीये का? कुठली रे? अल्ला हरी गाढवाचे पाय धरी. माहितीये ना? तुला पण एक म्हण माहितीये का? कुठली रे? सो चुहे खाके बिल्ली हज को चली. म्हणजे ना की आजपर्यंत एवढ्या मुलींची प्रेम प्रकरण केल्यानंतर शेवटी तू ही मुलगी फायनल केलीस. हो ना? हो ना? हो.
आणि हे आमचं शेंडे फळ केतन बाबू. अगं आई, मला काय अजून बाबू म्हणतेस? वहिनी काय म्हणेल? वहिनी नमस्ते. वहिनी, मी तुझा छोटा भाऊ. छोट्या भावाच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडी. तुला या घरात काहीही कमी पडू देणार नाही. प्रॉमिस. अगदी. आपण एक अट आहे, मला बाबू नाही म्हणायचं. बाबू फक्त माझी आई म्हणते. ठीक आहे केतन बाबू. तुझ्याशी काय बोलावं ना तेच कळत नाही बघ मला. म्हणजे दोन्ही वहिनींची तब्येत चांगली आहे ना? तू दादाला फोन दे बघू. अमेय आणि अतुल दोघही आता घरात नाहीयेत आणि वैशाली आराम करते. आणि अश्विनी वहिनी? नाव नको काढूस तिचं. तिने फसवलं आपल्याला. फसवलं? अगं आई, काय झालं तुला? अशी काय बोलतेस तू? आणि अश्विनी वहिनी तर किती चांगल्या आहेत. सगळेच खोटे गुण निघाले तिचे. खोटे? म्हणजे मला नाही कळलं. HIV ची बाधा झाली तिला. HIV? मग काय केलं तुम्ही? मग काय हाकलवून दिलं तिला मी. काय? तुम्ही अश्विनी वहिनीला हाकलून दिलं? आई तू शुद्धीवर आहेस ना? हो चांगली शुद्धीवर आहे. मी निघते. मी थांब आशू, तू कुठेही जाणार नाहीयेस. तू इथंच राहणार आहेस, ह्या घरात माझ्या बरोबर. आणि जर कोणाला तुझी अडचण होत असेल तर त्यांनी खुशाल इथून निघून जावं. मला काही फरक पडणार नाहीये त्याचा. काय गे कार्टे? हा, तू का मध्ये तोंड घालतेस? एवढी कसली लग्नाची तुला घाई झालीये? जेव्हा वेळ येईल ना तेव्हा आम्ही तुझं लग्न करून देऊ. त्या मुलाशी त्याला हे सगळं मान्य असेल त्याच्याशी, कळलं? आणि लग्नाचं तुझं काय वय अजून निघून गेलेलं नाहीये. माझं चुकलं. मीच खूप तुझ्या लग्नाची काळजी केली आणि घाई सुद्धा केली. हे बघा, मी सगळ्यांना बजावून सांगते, ह्या पुढं माझ्या आशूला जर कोणी काही बोलला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. हे नात रक्ताचं. आशू, खरोखर माझी फार चूक झाली ग. फार मोठी चूक झाली. आई ग, आई. मी कुठे जाऊ ग आई? केतन बाबू, अरे केव्हा आलास? बस ना. अरे अमय कसं आहे? दादा, आई, वहिनी कसे आहेत? वहिनी, अगं तुला माझ्या आईने, दादाने, वहिनीने, एवढंच काय अमेय दादाने सुद्धा एवढा त्रास दिला तरी तू एवढ्या आपुलकीने त्यांची चौकशी करतेस. आणि माझं केतन बाबू म्हणून एवढ्या आनंदाने स्वागत करतेस. अरे तू माझा केतन बाबूच आहेस ना. आणि दादा, वहिनी, आई, अमेय हे कोणीच चुकीचं नाही आहेत रे. मीच दुर्भाग्य आहे. माझ्या नशिबी जे भोगलेत ते मला भोगायला पाहिजे ना. अगं वहिनी, तुझं हे नशीब माझ्या अमेय दादानेच घडवलं ना. तोच कारणीभूत आहे या सगळ्यांना. आणि
आणि तू सगळा दोष मात्र स्वतःवरच घेतेस. नाही रे, तुला तुला माहितीये ना की मी मला सगळं माहितीये वहिनी, की या सगळ्याचा करता करविता माझा अमय दादाच आहे. काय वहिनी, अगं तू फक्त गेले 1.5 वर्षच त्याला ओळखतेस का, बरोबर ना? आणि मी गेले 25 वर्ष त्याला ओळखतोय, आणि तेही अगदी जवळून. नाही म्हणजे मी नाही समजले तुला काय बोलायचंय. वहिनी, तुझ्या आधी त्याची खूप प्रेम प्रकरणं झाली, खूप मैत्रिणी झाल्या, आणि या मैत्रीच्या नावाखाली त्याने काय सांगतोयस? हो, आणि शेवटी त्याने लग्नासाठी तुला पसंत केली ग. म्हणजे अमेय HIV पॉझिटिव्ह आहे? असूच शकेल कदाचित. केतन, तू इथून चालतो. मला अमेयच्या विरोधात काही ऐकून घ्यायचं नाहीये. तसं शक्यच नाहीये. अगं वहिनी, मी कशाला खोटं बोलीन? आणि वहिनी, खरंच ग, धन्य आहे तुझं प्रेम, आणि धन्य आहे तुझा पतीवरचा विश्वास, की मी एवढं सांगून सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस. उलट सगळा दोष तू स्वतःवरच घेतेस. खरंच काय खोटं आणि काय खरं हे मला ना कळेनासं झालंय रे. काय पाप घडलं होतं माझ्या हातून आणि मला हे सगळं भोगावं लागतंय. वहिनी, खरं काय आहे ना ते मी सिद्ध करीन, आणि तेव्हाच तुला तोंड दाखवीन. नको रे केतन, असं प्लीज बोलू नकोस. तिथं तू तरी भेटायला यायचा. माझा म्हणजे सासरचं कोणीतरी भेटायला येतो असं तरी मला वाटेल. विसरलीस? अगं वहिनी, जेव्हा तू लग्न करून घरी आलीस ना, तेव्हा मी तुला शब्द दिला होता. म्हणजे काय करणार आहेस तू? तुझ्या हातात काय आहे रे? तुझे मोठे भाऊ आहेत ते, उलट तुला ओरडतीलच. ओरडू देत, मीही आता काही लहान राहिलेला नाहीये. आणि हो, मीही अमेय दादाला टेस्ट करायला लावीन. आणि लक्षात ठेव, मी तुला घरी घेऊन जाईन, आणि तेही पूर्ण मानानेच. खरंच असं होईल का रे? हो, नक्कीच होईल. पण वहिनी, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. बोल. म्हणजे वहिनी, माझ्या अमय दादाला माफ करशील ना ग? अगं त्याला आता पश्चातापही झालेला आहे. म्हणजे वहिनी, धड तो ऑफिसला जात नाही, धड तो कोणाशी बोलत नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. अगं एकट्यातच हरवलेला असतो दिवसभर. अरे नाही रे, असं व्हायला नको. अरे तो एकटा पडलाय, तो स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. केतन, त्याला कुणाची तरी गरज आहे रे. तू त्याला सांभाळून घेशील ना रे? हा, बोल ना, घेशील ना सांभाळून? हो वहिनी, तू आता रडू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तुला एक मी वचन देतो की या घरात मी आता तेव्हाच येईन जेव्हा मी माझ्यासोबत दादाला आणीन, आणि तुला पुन्हा एकदा मी घरी घेऊन जाईन, आणि तेही पूर्ण मानाने. येतो मी आता. आई, तू ऐकलं तो काय म्हणाला? हो, असं होईल ना गाई? हो.
नक्की असं होईल. तू ह्याच्यावर विश्वास ठेव. तो सगळं काही ठीक करेल. हा हे नातं रक्ताचं आई, एक तर मी डॉक्टर आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त मी त्याला ओळखतो. कारण समज आल्यापासून जास्तीत जास्त मीच त्याच्या जवळ असायचो. म्हणजे तुला अशी काय जास्ती माहिती आहे त्याच्याबद्दल? आई, दादा, मी आता लहान राहिलेलो नाहीये. मलाही आता सगळं कळतं. लग्नापूर्वी अमय दादाची अनेक प्रेम प्रकरणं होती. काय हे तुला कसं माहित? दादा, तू विसरतोयस. अमय दादा आणि मी एकाच बेडरूम मध्ये एकाच बेडवर झोपायचो. रोज आमच्यात बऱ्याच गप्पा व्हायच्या. तो बोलण्याच्या ओघात कुठल्या क्लब मध्ये कुठल्या पब मध्ये जायचा आहे मला सगळं सांगायचा. प्रत्येक वेळी त्याची वेगवेगळ्या मुलींशी ओळख, नंतर होणारी मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायचं. या दरम्यान दादाची ओळख वहिनीशी झाली आणि वहिनी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली गेली. आणि दादानी मिडल क्लास, चांगल्या घरातली आणि सुसंस्कृत मुलीशी लग्न केलं. अमय दादाच्या अशा बिनधास्त वागण्यामुळेच त्याला HIV लागण झाली असेल आणि त्याच्यामुळेच वहिनी HIV पॉझिटिव्ह झाली असेल. केतन, तरी अंदाज बांधू नकोस. अमेय तुझा मोठा भाऊ आहे हे लक्षात ठेव. होय, पण दादा, याच भावामुळे एका निष्पाप मुलीचा बळी गेलाय. अरे दादा, किती आनंदाने ती या घरात आली होती. नवीन संसाराची तिने सुखस्वप्न पाहिली होती आणि तुम्ही सगळ्यांनी तिच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर केलं. माझा तर विश्वासच बसत नाही या साऱ्यांवर. अरे दादा, तुम्ही सर्वांनी त्या वहिनीसमोर अशी परिस्थिती निर्माण केली की तिला घर सोडून जाण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही रे. माझं चुकलं. मी अमेरिकेला जायलाच नको होतं. म्हणजे तू काय केलं असतंस? मी आधी अमय दादाची HIV टेस्ट करून घेतली असती आणि नंतरच निर्णय घेतला असता. आणि मला पूर्ण खात्री आहे की अमय दादाच HIV पॉझिटिव्ह असणार. HIV पॉझिटिव्ह असणार. HIV पॉझिटिव्ह असणार. HIV पॉझिटिव्ह असणार. अहो, पण असं काय वाईट आहे आमच्या नेहामध्ये? अहो, तुमच्या नेहामध्ये काही वाईट नाही, मग पण ती आहे ना या घरात. ती कोण? तुमची अश्विनी तेंडुलकर. तिचा काय संबंध? संबंध नाही कसा? अहो, मोठी बहीण आहे ना ती मुलीची. सासरच्यानी टाकली की काय तिला? नाही, बरेच दिवस घरात आहे म्हणून विचारतो. अहो, तसं नाही, माहेरपणाला आली आहे ती. पण मी काही वेगळंच ऐकलं तिच्याबद्दल. गुरुजी, तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा चिवडा घेऊन येते. नको. हा, मला चहा चिवडा पाणी काहीही नको तुमच्याकडून. का?
रागवलात की काय आमच्यावर? रागवायचे कशाला? पण तुमच्या अश्विनी बद्दल काहीतरी वेगळंच ऐकलंय मी. त्यामुळे काही न खाल्लेलेच बरे. आता राहिला प्रश्न नेहाच्या लग्नाचा, तर जोपर्यंत अश्विनी या घरात आहे तोपर्यंत तुमच्या मुलीचे लग्न जमवणे मला कठीणच दिसतंय.